नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. काल आपण बदलापूर रेल्वे स्थानकावरील विविध समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि डीआरएमचे जे काही ऑफिसर आहे ते देखील काल आपल्याला बदलापूर रेल्वे स्थानकावरती पाहणी करताना बघायला मिळाले होते. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी थेट काल 2 तास रेल्वे स्थानकावर पाहणी केली होती. आज पुन्हा आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्वपूर्ण विषय होता तो म्हणजे स्वच्छतागृह. या ठिकाणी 5 रुपये जे आहेत ते आकारण्यात येत होते, घेण्यात येत होते नागरिकांकडून. आता आपण बघूया की जे काही प्रवासी तिथून प्रवास करतात त्यांच्याकडून अजूनही 5 रुपये जे आहेत ते घेतले जात आहेत का, अजूनही तिथे कोणी आहे का, आपण ते बघूया काय परिस्थिती आहे ते. बोर्ड नाही लावलाय, कोणी आहे का नाही बघू. कोणीतरी बघा मध्ये. थांबा तुम्ही बघून या. तुम्ही नको, कॅमेरा इकडे राहू दे, कॅमेरा नको मध्ये. तर आपण बघतोय की पुन्हा एकदा अजून कॅमेरा मारा हात, तो पैसे घेतोय. मी बोलवतो, त्याला बाहेर बोल. ठीक आहे बोलवतो. तिकडून बघून यायचं का तोपर्यंत? त्या पळून जातील तोपर्यंत. आहेत का त्या पण? थांबा, त्यांना पकडून ठेवा एकाने तिथे. याला पकडून ठेवा इथे कोणतरी. हेच आहेत का? बोला त्यांना. आपण बघूया इकडे. सध्या आपण जर बघत असाल तर इथे कोणी महिला जे आहेत, महिलांकडून पैसे घेत आहेत का ते बघ. काय तुमच्या हातात किती आहे? नाही, वॉशरूमचेच घेतात. 2 वॉशरूमचेच घेतात, टॉयलेटचं नाही घेत. नाही, मी नव्हती, मम्मी होती. पोलीस केस काय रे? तुला काल काय सांगितलं होतं? पापा बोलत पापा दे रे. पापा घर पे हा? चले जरा जल्दी बोला. ते हातात दाखवा ना तुमच्या. पैसे घेतले सर्व काय पैसे घेतले पैसे घेतले त्या दोघांना पोलीस केस करून टाका. आज सकाळी कोणी आलं नाही का तुम्हाला तिथे बोलायला? मैंने बोला था पापा से नहीं आया, मम्मी ने फिर से बिठाया. मॅडम नाही आला का स्टेशन मास्टर मॅडम बोलायला तुम्हाला? स्टेशन मास्टर मॅडम आले होते? नहीं आई. सांगितलंच नाही. स्टेशन मास्टर मॅडमने सांगितलं की नाही? नाही, मम्मी पप्पांना सांगितलं, पण मम्मी पप्पांनी आम्हाला सांगितलं नाही. हे पैसे कोण घेतं जमा केल्यावर? हे मम्मी पप्पांनीच दिलेले आहेत, पण हे हे पैसे कोणाला देतात तुम्ही? मास्टरलाच देतो, कोणत्या मास्टरांना? स्टेशन मास्टर. आता हे तू जमा केल्यावर कोणाला देणार? हे पप्पा मम्मींच्या हातात जाणार आणि पप्पा मम्मी त्यांना देतात. त्यांना कोणाला? जे मास्टर मॅडम असतात ना ऑफिसमध्ये, त्यांना जातात. हो, स्टेशन पे आए तो स्टेशन पे पप्पा मम्मीलाच माहितीये, त्यांनीच आम्हाला बसवलेलं आहे. कारण की काही आम्हाला काय सांगितलंच नव्हतं. आणि हे पैसे जमा करून तू कोणाला देणार आहेस? हे मम्मीच्या हातात जातात आणि पप्पा कोणाला देणार? माहित नाही, ते मम्मी पप्पा त्यांना देतात. ठिकाणी आले, तुम्ही अजिबात काम केलेलं नाही. मी आता ऐकत नाही. तुम्ही काय काम केलं? इथे लोक पैसे घेतात. काय काम केलं तुम्ही कालपासून? तुम्हाला मी सांगितलं होतं मी पुन्हा टॅली करायला येणार म्हणून. ती पोरगी सांगते, तुमच्यावर आरोप करते डायरेक्ट. मॅडम तुम्ही कुठे आहात आता? हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही? तुम्ही स्टेशनवर आहात की बाहेर आहात? मॅडम, काल आपण या ठिकाणी काय सांगितलं होतं की इथे बोर्ड लावा आणि मी टॅली करायला येणार बोललो होती की नाही? इथे ती मुलगी, दोन्ही पोरं सांगतात आम्हाला स्टेशन मास्टर मॅडमनी पैसे घ्यायला सांगितले आहेत. मी गुन्हा दाखल करू का आता? गुन्हा दाखल करायचा का मॅडम? बोला, मी पोलिसांना बोलून घेऊ का? इथे लोकांची लूट करायला लावली. मॅडम, जर तुम्ही सिरियस घेत नसाल तर ज्ञानेश्वर मात्र गप्प बसणार नाही. तुम्ही अजिबात माझ्या सूचनेचे पालन केले नाही. लोक बरोबर कमेंटमध्ये बोलवते की तुम्ही ऐकत नाहीयेत म्हणून. काय करायचं बोला. हॅलो मॅडम, तुमचं लक्ष नाही, तुमचं अजिबात लक्ष नाही. ते अजिबात काल तुम्हाला बेजबाबदार म्हणून लोक बोलत होते. मी एवढे दिवस मी काल तुम्हाला काही बोललो नाही. ठीक आहे, चला पहिली विजिट आहे, पण तुम्ही अजिबात तुमच्या कर्तव्यामध्ये काम केलेलं नाहीये. ही दोन्ही मुलं तुमचं नाव सांगतात, तुमच्यावर आरोप करतात की स्टेशन मास्टर पैसे घेतात. मी हे उद्या सभागृहात बोलणार पुन्हा.
उद्या सभागृहात बोलणार चालेल का? तुमचा आवाज येत नाही मला, तुमचा आवाज येत नाही. तुम्ही जबाबदारी पाळलेली नाही. मी पोलिसांना बोलून घेतो. किती पैसे जमा होतात दिवसात? 200-300 रुपये फक्त आता किती तुझ्या हातामध्ये? तेवढेच आहेत. 200-300. कधीपासून बसलीस आता? 12 वाजेपर्यंत 12 वाजता बोलवलेला मम्मीने मला. फक्त एवढेच लोक आले? हा. पैसे घेतलेल्याची साफसफाई आहे का बघा, मध्ये जाऊन बघा साफसफाई आहे का. ते बोलतात साफसफाईचे पैसे घेतात. मध्ये बघा फक्त आणि आम्हाला सांगा आहे का तर. आणि हे आपल्या साहेबांचा नंबर द्या ना. नाही नितीन पाटील साहेबांचा. नाही स्पष्ट सूचना दिल्या होत्या की हे दुर्गंधीयुक्त बाथरूम आहे आणि हे आत्ताच नाही, या बाथरूमच्या इथून जरी चाललं तरी घाण वास येतो. कधी फिनाईल नाही कोणाला लावला आपण? सीएसटी स्टेशनवर पण पेड होतं. वाज भरपूर येतो, जरा पण हे नाही. हो, फिनेल वगैरे काही टाकलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक महिलेला इंडियन टॉयलेट वापरता येईलच असं नाहीये. इथे कमोड टॉयलेट देखील पाहिजे. ज्या वयस्कर आहेत महिला ज्यांना आहे का मध्ये? अजिबात नाहीये. पूर्ण दुर्गंधीयुक्त बाथरूम आहे ते. एवढं मी सांगितलं काय, ऐकायला पाहिजे ना, थोडं तरी समजून घे ना. मग ते पैसे घेतले जातात. त्या पैशाचं काय करता तुम्ही? हो ना. मला डाऊट आहे की शेअर करतात तर काल पण ते यांचंच नाव सांगत. तू आता सांगितलं की मॅडम पैसे घेतात. काय पैसे घेतात? किती रुपये जमा होतात तुमचे? कोणत्या मॅडम घेतात? कोणते सर पैसे घेतात? ये सब पैसे पापा के पास जाते हैं मेरे. नाही, हे पैसे कोणाकडे जातात? ये खरं बोललं तर तुझ्यावर पोलीस कंप्लेंट करणार आम्ही. किती पैसे जमा केले? ये 400-500 हो गया. तुला सकाळी कालच्या दिवशी हे सर माहिती आहेत ना, आमदार सर आले होते. त्यांनी तुला दम दिला होता की इथे आता यायचं नाही. मग परत का आलास? वैसे मुझे पटाया इसके लिए कोणी पाठवलं? पापा ने मेरे. हाँ सफाई करके पहिला नंबर पाठवा आणि मग इकडे नंबर पाठवा द्या ना. हा. ते काल काढायला सांगितलं होतं आम्ही. हे बघा काल अर्चनाताई ताई तुम्ही इकडे या थोडं. आपण बघतोय खूप निष्काळजीपणा जो आहे इथे आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि पुन्हा एकदा हा प्रकार जो आहे बदलापूर रेल्वे स्थानकावर झालाय. काल आपण या ठिकाणी 2 तास प्लॅटफॉर्मची पाहणी पूर्ण केली होती. नागरिकांच्या खूप तक्रारी होत्या. त्या तक्रारी पाहण्याकरता, त्या समजून घेण्याकरता मी स्वतः या ठिकाणी आलो होतो. काल प्लॅटफॉर्मच्या या ठिकाणी धनश्री मॅडम, स्टेशन मास्टर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. त्यांना काल सूचना दिली होती की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी बोर्ड पाहिजे. हॅलो पाटील साहेब, नमस्कार. काल मी बदलापूरच्या आपल्या प्लॅटफॉर्मला या रेल्वे प्रवाशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भामध्ये मी स्वतः या ठिकाणी 2 तास सर्व्हे केला होता. आणि सर्व्हे करून या ठिकाणी स्टेशन मास्टरांना सूचनाही दिल्या की या ठिकाणी एकच टॉयलेट आहे. त्या टॉयलेटमध्ये काही इथे यांनी कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत. कुणीतरी महिला बसवून ठेवली जाते, एक पोरगा बसवून ठेवला जातो आणि प्रत्येकाकडनं 5-5 रुपये बेकायदेशीर या ठिकाणी वसूल केले जातात. कालच त्यांनी ते बंद करा असं मी सांगितलं होतं. सूचनाही दिली होती की या ठिकाणी बोर्ड लावा की महिला मुतारी या ठिकाणी कुणीही पैसे देऊ नयेत. त्यांनी ते केलेलं नाही साहेब. त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आपल्याला. मी आता या ठिकाणी आहे, आपली माणसं पाठवून द्या. मी या ठिकाणी हलणार नाही जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत. GR काय त्यांच्याकडे दाखल करावं लागेल. आपल्याकडे काहीच नाही करू शकत. बर ठीक आहे, मग त्यांच्याकडे गुन्हा दाखल करतो. ओके ठीक आहे. ओके. यांची पोलीस चौकी कुठे आहे? आरपीएफ आहे लोह मार्गात. तिथे कोणी असेल ना ऑफिसमध्ये? आपण बघत आहोत खूप धक्कादायक प्रकार घडतोय. काय सांगत होता तुम्ही? परवाच्या दिवशी मला इतका प्रॉब्लेम झालेला, लघवीला इतकं वॉशरूमला जोरात झालेलं मला.
या लोकांनी कोणीच जाऊन दिलं ना. मी पळत पळत तिथून स्टेशनवरून आले, मला डगबिला झालं म्हणून, पण अजिबात जाऊन नाही दिलं. पैसे द्या मग जा तुम्ही लोक, असे बोलले. जबरदस्ती करायला सांगितली. मैंने ये लेडीज मम्मी होती, मी तर आजच बसले, मम्मीने बसवलंय करून, मम्मी बसते इथं. आणि काल याने सांगितलं नाही मला की तुम्ही लोक आलेले, म्हणजे तुम्ही आलते करून. रेल्वेच्या हद्दीमध्ये असं कुठलंही आजही नियमांची पायमल्ली होते. हा, रेल्वेच्या हद्दीमध्ये कुठलीही गोष्ट विना परवानगी करू शकत नाही. कारण इथे एखादा पेपर जरी विकायचं म्हणलं तरी रेल्वे स्टेशन मास्टरांची परमिशन घ्यावी लागते. मग ही जी 2 मुलं आहेत ही स्टेशनवर असणाऱ्या टॉयलेटच्या इथे 5 रुपये असं लिहून पैसे गोळा करतात. याचा अर्थ यातले पैसे रेल्वेकडच्या अधिकाऱ्यांकडे हप्ता म्हणून जातात का? म्हणूनच ते गप्प बसतात. आता इथून पुढे जर हे अशा प्रकारचं होत असेल तर इथल्या नागरिकांनी रेल्वे प्रशासनावरती कडक कारवाई केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, एवढं मोठ्या स्टेशनमध्ये फक्त एक टॉयलेट आहे आणि ते देखील इंडियन आहे. ठीक आहे तर आहे, परंतु ज्या काही महिला आहेत ज्यांना पायाचे प्रॉब्लेम आहेत त्या महिलांना वेस्टर्न टॉयलेटची देखील इथं गरज आहे. तर कमीत कमी एखाद्या स्पेशियस महिलांसाठी, कारण महिला ही कुठेही उघड्यावरती टॉयलेट बाथरूमसाठी जाऊ शकत नाही, आणि महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून एक आधुनिक असं शौचालय बदलापूर स्टेशनवरती तयार होणं खूप गरजेचं आहे. आणि हे फक्त प्लॅटफॉर्म नंबर 3 नाही तर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर देखील याची गरज आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर लक्ष घालावं आणि हा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा परत पब्लिक एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाविरुद्ध आंदोलन करेल. नगरपालिकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात टॉयलेट लावले, परंतु कायम टॉयलेट लावणं गरजेचं आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती नगरपालिका किंवा रेल्वे प्रशासन हे दोन्ही वेगळी खाती आहे. मी काल आपल्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनची पूर्ण पाहणी आपल्याकडनं नितीन जे आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण पाहणी केली होती. या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 3 वर एकच स्वच्छतागृह आहे आणि त्या स्वच्छतागृहावरती काल आम्ही या ठिकाणी पाहणी केली असता इथे प्रत्येक प्रवाशाकडनं 5 रुपये घेतले जातात, महिलांकडनं पण आणि पुरुषांकडनं. काल मी स्टेशन मास्टरना साहेब सूचना अशी दिली होती की इथे ताबडतोब आपण बोर्ड लावा, इथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड नसला पाहिजे की इथे पहिला मुतारी आहे आणि फ्रीमध्ये इथे कोणत्याही प्रकारचे पैसे. ऐका ना, आता इथे दोन्ही पोरं आम्ही ती पकडलेली आहेत. ते स्टेशन मास्टरांचं नाव सांगतात की स्टेशन मास्टरांना पैसे द्यावे लागतात. स्टेशन मास्टरांना हा ऐका ना, हा 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 बर, पण आता स्टेशन मास्टर नाही, स्टेशन मास्टर या ठिकाणी नाही, गायब आहे स्टेशन मास्टर. मी त्यांना काल सूचना देऊन सांगितलं होतं की मी नुसता आमदार नाही, शिक्षक आमदार आहे, मी टॅली करायला येणार आणि मी टॅली करण्यासाठी आलो. काल संध्याकाळी नव्हतं, पण जाऊ दे एक दिवस आपण देऊया बोर्ड लावायला वगैरे. यांनी बोर्ड पण लावलेला नाहीये आणि या ठिकाणी खुलेआम पैसे घेतात. 2 पोरं बसवलेत आणि ते खुलेआम पैसे घेत आहेत. एक मिनिट त्यांना फोन द्या. एक बात कर साहब से. हेलो, हाँ बोलो, तुमको किसने बोला पैसा लेने के लिए? पापा ने मुझे इधर बैठाया इसके लिए. किसने बिठाया? योगेश कुमार. हाँ? हाँ, किसने? योगेश कुमार, ये कौन है योगेश कुमार? बाथरूम वाला, हाँ? बदरपुर बाथरूम वाला. 5 रुपया लेते हो? ये जो उनका जो फोन. अच्छा. तुम्ही काय कामं करतात सर? हाँ? तुम्ही काय कामं करतात? मैं कंपनी में काम करता था. येस, लगेच आता इथे खूप पब्लिक जमलेली आहे, सर्वांचा रोष आहे. एक 5 मिनिटात ते कळवतात. यांच्याकडे एक स्टेशन डायरी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कंप्लेंट नोंद करायची. कोण आले का यांचं? रेल्वेचे पोलीस, बोलून घ्या जरा त्यांना बोलून घ्या. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकतो तुम्हाला. काल मी तुला सांगितलं होतं की नाही की घ्यायचं नाही तर मी पोलिसाच्या ताब्यात देऊन बोललो होते की नाही, मग तरी सुद्धा तुम्ही काय इथे आलात? कसं काय आले? नाही, मला सांगितलं असतं तर मी याला बोलले असते. साहेब काल तुम्ही होतात ना इथे सर्वे करताना, पुढे या साहेब जरा 2 मिनिटं. साहेब काल मी सांगितलं होतं या ठिकाणी इथे बोर्ड लागला पाहिजे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? लोकांकडनं स्टेशन मास्टरचं नाव सांगतायत. ते स्पष्टपणे सांगतायत की स्टेशन मास्टर आमच्याकडनं पैसे घेतात, त्यांनी आम्हाला बसवले. साहेब हे चुकीचं आहे. मी आता सोडणार नाही.
मी इथं गुन्हा दाखल करून घ्यायचा साहेब. जबाबदार व्यक्तीला तात्काळ या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. पैसे बघा, मी अजिबात न ऐकणारा माणूस आहे. हे पैसे बघा, एवढे पैसे जमा केलेले आहेत. हे बघा, हे पैसे. त्यांना असं वाटलं होतं की शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्र येतील आणि निघून जातील. मी त्यातला नाहीये. मी इथला बदलापूरचा स्थानिक आमदार आहे. मी टॅली करणार, दर 15 दिवसाला येणार. इथल्या कोणत्याही बदलापूरच्या नागरिकाला त्रास होता कामा नये. काल मी सांगितलं होतं, पण मी आता सोडणार नाहीये. हा प्रश्न पुन्हा सभागृहात गाजणार. याविषयी मी तात्काळ सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करणार. चालेल का? मी सगळ्यांची नावं घेणार साहेब, सर्वांची नावं घेऊन बोलणार की या ठिकाणी अशा प्रकारची लूट चालू आहे. इथे फ्री सुविधा असताना लोकांकडनं पैसे कसे घेतले जातात? लोकांनी कमेंटमध्ये केले. त्यांना असं वाटलं की आमदार ज्ञानेश्वर मात्र फक्त फोटो काढायला आहे. मी फोटो काढणारा नाहीये. मी कामाचा पाठपुरावा करणार आहे आणि जबाबदार माणसाला शिक्षा होणार. लक्षात ठेवा. मी सीएम साहेबांकडे तक्रार करणार आहे. मी आता रेल्वेचे आपले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे. मशालकर साहेबांशी, अजित मशालकर साहेबांशी बोललेलो आहे. या 2 पोरांना त्यांनी ताब्यात घ्यायला सांगितलं ताबडतोब. या दोघांवर कारवाई करा. यांचे कोण पॅरेंट्स आहेत त्यांनी इथं सांगतो वडिलांचं नाव, त्यांनाही बोलवा आणि त्यांना पण ताब्यात घ्या. आता या दोघांना बिचारांना माहित नसेल. काल हा पोरगा होता, याला काल सांगितलं होतं, पण तरी सुद्धा तो पोरगा ऐकलेला नाही. यांना दोघांना ताब्यात घ्या आणि यांच्यावर कडक कारवाई करा. आणि ताबडतोब मी सांगितल्याप्रमाणे मला इथं बोर्ड दिसलाच पाहिजे. आता आम्ही ऐकणार नाहीये. कारवाई झाली पाहिजे. फोटो काढून जाणारा आमदार मी नाहीये. केवढी लज्जास्पद गोष्ट आहे की ते पोरं सांगतात की या स्टेशन मास्तर मॅडमला आम्हाला पैसे द्यावे लागतात. केवढी लज्जास्पद गोष्ट आहे. केवढा मोठा हुद्दा आहे, केवढा पगार आहे. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे की 5-5 रुपयासाठी तुम्ही स्त्रियांची कुचंबना करता, त्यांच्याकडून पैसे घेता, पैसे घेतल्याशिवाय एंट्री देत नाही. थोड्या तरी लाजा वाटू द्या. एवढंही तुम्ही नीतिमत्ता सोडू नका. तू काम काय करतो? काही शाळेत जातो, काही जातोस का? हाँ, जाते ना. शाळेत जातो का? हाँ. दिवस शाळेत आहे. कंपनी में काम करता मैं. कंपनीत काम करतोस? काल पण इथेच होता, आज पण इथेच आहे. नहीं, त्याच्यावरच घर चालतं. हिंदी में बताऊँ, हिंदी में. त्याला विचारताना तू कोण आहे? मग ज्या वेळेला ही मुलं इथं पैसे गोळा करतात त्यावेळेला तुम्ही त्यांना काही विचारत नाही का? म्हणजे तुमच्या पण याच्यामध्ये काहीतरी हप्ते ठरलेले असतील. हिंदी में बात कर. एक मिनिट. काल आपण या ठिकाणी आलो होतो. मी विधान परिषदेचा आमदार आहे. विधान परिषदेचा वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे. मला या ठिकाणी रेल्वेच्या या ठिकाणच्या स्टेशन मास्टर यांनी मला प्रॉमिस केलं होतं की या ठिकाणी मी बोर्ड लावणार आणि आता या क्षणापासून इथून कोणी या ठिकाणी दिसणार नाही, अशा प्रकारचं प्रॉमिस केलं होतं. याचा अर्थ माझी फसवणूक केली आहे. माझी फसवणूक केली आहे म्हणजे राज्याची फसवणूक केली आहे. या बदलापूरच्या नागरिकांची फसवणूक केली आहे. यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कुठल्याही जो जबाबदार आहे त्याला या ठिकाणी माफी नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय मी इथून हलणार नाहीये कुठल्याही परिस्थितीमध्ये. प्रशासनाने पाठपुरावा एरवी आमदारांनी जर एरवी एक गोष्ट असेल तर अगदी खरं आहे. जमा होतात. काल रेल्वेचा हा भोंगळ कारभार पुन्हा एकदा नुसतं या ठिकाणीच नाही तर रेल्वेचे जबाबदार अधिकारी आम्ही मुंबईहून DRM साहेब, मीना साहेब यांनी त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी पाठवले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये सगळी पाहणी केली होती. त्यांना असं वाटलं की अन्य लोकप्रतिनिधी जसे येतात तसे ज्ञानेश्वर मात्र येतील, बघतील आणि निघून जातील. मी तसं करणार नाही. मी त्यांना सांगितले 15 दिवसाला येणार आणि टॉयलेट पाहण्यासाठी मी त्यांना बोललो होतो. कालच बोललो होते की नाही, सर्व मीडियाच्या समोर बोललो होतो की उद्याच संध्याकाळी म्हणजे कालच संध्याकाळी मी 5 वाजता येणार असं बोललो होतो. पण मी म्हटलं चला बोर्ड लावण्यासाठी थोडासा वेळ अवधी लागू शकतो. या लोकांना त्यांनी हटवलं असं आम्हाला त्यांनी दाखवलं. इथं त्याही बोलल्या त्यांच्याशी की तुम्हाला कोणी ठेवलंय कॉन्ट्रॅक्ट, आमच्या समोर त्या बोलल्या. आणि त्यानंतर हे जर असं दिसत असेल हे योग्य नाहीये. म्हणून अचानक मला माहिती होतं हा भोंगळ कारभार इथे दिसतोय, म्हणून मी अचानक या ठिकाणी आज येऊन पाहतोय की पुन्हा तीच परिस्थिती या ठिकाणी दिसते. हा प्रवाशांचा सुद्धा फसवणुकीची बाब या ठिकाणी लक्षात आली आणि हे चालू देणार नाहीत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ यांना दोघांना ताब्यात घ्यावं. साहेब आपण ताब्यात घेणार असाल तर ठीक, नाहीतर मला आपल्या विरोधामध्ये सभागृहामध्ये बोलावं लागेल. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल. याची आपण दखल घ्या. आम्ही तात्काळ या दोघांना ताब्यात घ्यायचं. आपण तात्काळ कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना दोघांना ताब्यात घ्या. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आपण बघत आहोत की थांबा. तुझं नाव सांग, पूर्ण नाव सांग. सचिन पूर्ण नाव. सचिन सिंह, सचिन सिंह, योगेश कुमार.
दीपिका रामकुमार रोहंदिया। बदलापुर मध्ये किती वर्षापासून राहत आहे? बदलापुर में कब से रह रहे हो? मैं हम लोग हो गए 10 से 11 साल हो गए। पैसे हिंदी में मांगते हो या मराठी में मांगते हो पैसे? हिंदी में। हिंदी में। हाँ। आप कब से रहते हो बदलापुर में? मी तर वर्ष झालं मला तर आजच बसवले आणि मला तर काहीच माहित नव्हतं तुम्ही आलेले करून, मला सांगितलं नाही. मला तर आज सकाळी बोलून घेतलेलं की तू बस करून असं. ठीक आहे, मला माहित नव्हतं. आपण बघतो यांना ताब्यात जे आहे ते त्यांना इंटर होता येत नाहीये. तर त्यांना असं म्हटलं जातं इथे तुम्ही येऊ नका, त्यांना बाहेर पाठवा. आज आत्ता एक महिलेच्या बाबतीत असं घडलं की तिच्याकडे पैसे नाहीत, तिला जागेवर या ठिकाणी लघु शंका झालेली आहे. ही अत्यंत चुकीची दुर्दैव गोष्ट आहे. मी बिलकुल सहन करणार नाही, अजिबात चालणार नाही. तुम्ही ताबडतोब यांच्यावर गुन्हा दाखल करा साहेब. चला त्यांना घेऊन आतमध्ये चला. चला. आणि मुख्य म्हणजे इथे ना कुठे लिहिलेलं पण नाहीये की हे महिलांसाठी पुरुषांसाठी, आणि 5 रुपये बरोबर लिहिलंय. आणि सगळ्यात महत्वाचं आता वारंवार आम्ही लावून द्यायचे का बोर्ड? तुम्ही बोला, आम्ही लावून देतो. मग कधी लावणार? जर मी त्यांना जर 2-4 तासाची, बघा काल आपण किती वाजेपर्यंत होतो, दुपारी किती वाजेपर्यंत आपण सर्वे केला? 11 वाजल्यापासून तर जवळजवळ 1-1.5 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत आपण सर्वे केला की साहेब. मग 2च्या नंतर 5 वाजेपर्यंत आपल्याला चान्स होता. एक प्रिंट आउट काढून तिथे लावायला पाहिजे ना, बरं आहे की नाही? कायमचा बोर्ड तुम्हाला 2 दिवस 3 दिवस लागले चालले असते. बरं ते करून पुन्हा ही पोरं बसवलेत, ही चुकीची गोष्ट आहे. चला आपण यांच्यावर गुन्हा दाखल करायचा कुठल्या परिस्थितीत. चला. आपण खूप धक्कादायक प्रकार हा बघतोय. आणि खरं तर काल आपण बघतोय की शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे का आक्रमक झाले माहिती का? कारण काल स्वतः डीआरएमचे ऑफिसर जे आहेत ते इथे आले होते आणि त्यांच्या देखरेखीमध्ये हे ठरलं होतं की कोणीही पैसे घेणार नाही असं. म्हणजे हा निर्णय जो आहे डीआरएम ऑफिसर आले होते त्यांच्या अंडर घेण्यात आला होता की कुठले पैसे घेतले जाणार नाही. पण तरी पण या ठिकाणी 5 रुपये जे आहे ते आजही घेतले जात आहे. आणि हा कुठेतरी एक सबक आहे. फक्त बदलापूर नाही तर कुठल्याही स्टेशनवर जर असे प्रकार घडत असतील तर आता जागे होण्याची जी आहे ती गरज आहे. आपण बघतो की सध्या आता जे काही रेल्वे स्टेशनचं जे काही ऑफिस आहे कोण आहेत? कोण साहेब आहेत? हा हे का आईराव साहेब? आम्ही आहोत तर आपण 5 मिनिटात बाहेर यायला पाहिजे बघायला. तिथं आम्ही आलोय, एक आमदार आलाय. सर तुम्हाला कळायला पाहिजे की तिथे काय चाललंय एवढा गोंगाट. हा तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही इथं बसून राहिलात. विधान परिषदेचा एक आमदार या ठिकाणी पाहणी करायला काहीतरी गोंगाट सुरू आहे. आपण बाहेर नको, बाहेर येऊन काय चाललंय ते यायला पाहिजे की नको? मराठी कळतं ना आपल्याला? कळतं की नाही? आईरराव वरती पण नाही, वरचं बटन मला एक सांगा, एक मिनिट आईराव साहेब, आम्हाला बोलू द्या. एक मिनिट मला नाही एक मिनिट मी आता ऐकणार नाही. ही 2 पोरं या ठिकाणी काल मी सर्वे करून गेलो. या 2 पोरांना या पोरं तुझं वय किती आहे रे? तुझं वय किती आहे? 16 तेरा एज कितना है? 16 हा? 16 16. तुम्हाला तुझी किती आहे का? 17. तुझं 17. यांच्या आई वडिलांनी यांना इथे बसवलेत आणि त्यांना स्टेशन मास्तर आणि आपण सर्वजण त्यांना प्रोटेक्ट करताय. एक मिनिट, तुम्ही सर्वजण त्यांना प्रोटेक्ट करताय, तुम्ही सगळेजण त्यांच्याकडनं हप्ते घेता असं त्यांनी कबूल केलेलं आहे. मी माननीय डीआरएम साहेबांकडे आता मेसेज दिलाय. काल मी सकाळी या ठिकाणी येऊन तिथे सांगितलं मॅडमला की इथे बोर्ड लावा आणि या पोरांना इथे येऊन दिलं का? रेल्वेचं स्वच्छ टॉयलेट ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? रेल्वेची आहे का या पोरांची आहे? यांचा काही संबंध आहे का? काही संबंध आहे. मी जर त्या ठिकाणी बोलून गेलो तर त्यांनी करायला पाहिजे की नको? कालची गोष्ट आहे बघा, लोक कमेंट करून सांगतात की काही होणार नाही. बरोबर, त्यांचा संशय खराच ठरला, पण ज्ञानेश्वर मात्र गप्प बसणार नाही. बरोबर, मी आज या ठिकाणी आलो. या 2 पोरांना रंगेहात पैसे घेताना पकडलेले आहेत. यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा आणि मला त्या ठिकाणी गुन्ह्याची ताबडतोब नोंद करून मला द्यायचं आहे. सर मला एक मिनिट बोलताय, हे वरिष्ठ ऑफिसर आहेत, हे वर्दीमध्ये नाही, यांचं वरचं एक बटन खुलं आहे. आमच्यावर त्या दिवशी प्रचंड दादागिरी केली. घरी चाललोय सर. घरी चाललोय सर. ऑफ झालंय सर. नाही एक मिनिट, टायमिंग किती वाजता आहे? सर टायमिंग आमचं काही फिक्स टाइम नाही. मी 24 आवर्स आहे सर इकडे. तुम्ही लगेच चाललेलं कुठे दिसतंय आम्हाला? पण हे सर आता चेंज झालं सर. मी आता सगळं पॅकअप. तुम्ही दिवसभर वर्दीमध्ये असता? नक्की. ठीक आहे, तुम्ही जर माझी पण ड्युटी लिमिट्स आहेत ना सर. नाही मला त्याविषयी हे बघा, तुम्ही इथं नाही. एक मिनिट सर, एक मिनिट थांबा ना, थांबा. माझी तुम्हाला विनंती आहे. आईराव साहेब माझी साहेब एक मिनिट,
सुतार साहेबांची ड्युटी आता आहे का? सुतार साहेबांची ड्युटी आता आहे का? ते पण ड्युटी ऑफ होत चालली. सगळ्यांची. मग आता कोण आहे ड्युटीवर? आता हे येत ना सर, हे बघा हे हा. चार्ज कोणाकडे आहे? एक सेकंड एक सेकंड. हे बघा ना, हे आमचे शिफ्ट अधिकारी आहेत. हे बघा हे प्रॉपर ड्युटीवरती आहेत, हे वर्दीवरती पण आहेत. आता तुमच्या नंतर संध्याकाळी जबाबदारी कोणाची असते इथे? सर मी ओव्हरऑल इन्चार्ज आहे सर. मग पण हे शिफ्ट मध्ये हे अरे असतं, सर. संध्याकाळी प्रॉब्लेम आला इथं कोण? हे आहेत ना, सर, हे आहेत ना, प्लीज हे प्लीज आहेत ना. प्लीज तर मला असं तुम्हा वाटतं- मला एक सांगा, आयराव साहेब हो, जी, सर. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या चेअरवर बसून इथं कोण कामकाज पाहणार? सर माझं चेअर त्या साईडला आहे. हे शिफ्ट ऑफिसर कोणाचंही असो. जी जी हे शिफ्ट बरं आता तुम्ही यांच्या बाबतीत काय गुन्हा दाखल कारवाई करणार? करू सर चला, लगेच करा. लगेच कारवाई चला, करू आम्ही सर. इथंच बसतो. चला. आम्ही बसतो इथं. चला. आणि सगळ्यात महत्वाचं रेल्वे स्टेशन आणि परिसरामध्ये ताई. ज्यावेळेला एखादा अनधिकृत व्यक्ती दिसतो, त्यावेळेला तुमच्या आरपीएफ स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर फिरत असतात. त्यांना ही दोन मुलं कधी दिसली नाहीयेत का की इथं बसून पैसे अहो, गोळा सगळी करतायत? मुली बघत आहे. मला मी आता डीआरएम साहेबांशी बोलणार आहे. मला बसू द्यायचं. मी बसतो. त्या दिवशी जत्रा डेली पॅसेंजर आहे. ती काय माहिती आहे का? हो सर. त्या दिवशी जत्रा चालू होती, वरती लहान मुलांना कलर, त्या दिवशी जत्रा चालू होती, लहान मुलांना कलर लावून तिथे उभं केलेलं होतं. मी दोन्ही तीन मुलांना धरलं, त्यातलं इथे आणलं. इकडचा साहेब गणपतीला जाणं, फॅमिलीला घेऊन गणपतीला गेला. मला 2 तास रगडवलं. मी अर्चना ताईला शेवटी फोन केलाय. त्यांनी तिकडून सूत्र हलवली आहेत. 2 तास मी गावी गेलेली होती. 2 तास इथं उभी होती मी. तुम्ही वॉशरूम मध्ये जाऊ देत नाहीत. पैसे नाहीत म्हणून 5 रुपये नाही म्हणून महिलेला वॉशरूम मध्ये. अहो लाजीरवाणी गोष्ट आहे. आता मगाशी एक महिलेने सांगितलं की मी पैसे दिले नाही, तिला जागेवर लागू शंका झाली आहे. नाही काय नाही. मग काय, मग तुम्ही काय कारवाई करता? काय कारवाई करता तुम्ही? तुमची जबाबदारी नाही का? हा? मला एक सांगा, तुम्ही 24 आवर ड्युटीवर असता तर ही 2 पूरक यांचे आईबाप तुम्हाला कधीच दिसले नाही? कधीच दिसले नाही का? तुमचाही त्याच्यामध्ये शेअर असतो. कारवाई करा लगेच ताबडतोब. मला दाखवा. आणि परवा बोलला की गुन्हा लागतो, बोलला की गुन्हा लागतो ते आपल्यावर. यावरती मी सभागृहामध्ये एक मिनिट आनंदाजी, परवा पुन्हा सभागृहात यावर मी बोलणार आहे. नुसतं बदलापूरच नाही तर बदलापूर पासून तर छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या जेवढ्या स्टेशनवर असा गैरप्रकार सुरू आहे तो तात्काळ थांबला पाहिजे, ताबडतोब थांबला पाहिजे. याचा मी ताबडतोब प्रश्न उपस्थित करणार आहे. आपण याची दखल घ्यायची. आता मात्र याच्यावर कारवाई करा. तुम्ही कारवाई केली हे मी तिथे बोलून दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बदलापूरमध्ये कायम लैंगिक अत्याचार प्रकरणं जी आहेत ती वारंवार येत आहेत. तर लेडीज बाथरूम जे आहे ते लेडीज बाथरूमच ठेवा, कारण बरेचसे गर्दुले चरसी मुलं देखील आतमध्ये जाऊन बसलेली असतात. अपंग माणसाचं ताई एक मिनिट, ताई एक मिनिट. अपंग माणसाचं जे टॉयलेट आहे, अपंग माणसाचं टॉयलेट आहे, काल ते आम्ही उघडायला सांगितलं आणि उघडं करून ठेवा सांगितलं. पुन्हा ते लाग लावलंय. अरे अपंग माणसाने कुठे जायचं वॉशरूमला? लाज लज्जा आहे की नाही? सीएसटी स्टेशन आपल्याला लाज लज्जा असली पाहिजे की नको? मग तुमचं लक्ष नाहीये. तसले तुम्ही अधिकारी सगळ्यांना सस्पेंड करायला लावू का? मी बोलू का सगळ्यांना सस्पेंड करायला? एकाचं लक्ष नाही. तुमचं ऑफिस इथं बाजूला असताना हा तुमच्या समोर प्रकार चालतो. याचा अर्थ तुम्ही भागीदार आहेत त्याच्यामध्ये. भागीदार आहेत की नाही? आता इथे आमदार चला लवकर कारवाई करा. साहेब नसते तर या सगळ्यांना हात टाकला. कारवाई करा. मगरूर आहे हे रेल्वेचे अधिकारी एवढे काय मगरूर आहे. कारवाई करताय आम्हाला दाखवा कारवाई करताना. आणि इकडे राहुल यामध्ये काल डीआरएमचे सुद्धा येस त्यांचं पण ऐकत नाही. नाही ऐकत ना. त्यांनी मला डीआरएम कार्यालयाकडनं मला निरोप आलाय की यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून. माझा गुन्हा लिहा. इथे इन्चार्ज पण दोषी आहेत, स्टेशन मास्टर पण दोषी आहेत. ते पोरच नाही, तुमच्या देखरेख या ठिकाणी होत आहे. जर तुम्ही इथं गुन्हा व्यवस्थित दाखल केला नाही तर मी सीएसटीच्या रेल्वे स्टेशनला जाऊन तुमच्यावर गुन्हा दाखल करायला लावेन. त्यांना हे बघा इथे हा, साहेब. कॅमेरा दाखवा. एवढे कॅमेरे लागले त्यांचे, पण यांना ती 2 वसुली करणारे जे पोरं आहेत प्लॅटफॉर्मचे ते दिसत नाहीत यांना. हा, ते लोक दिसत नाहीत त्यांना. पब्लिक खूप त्या ठिकाणी संतापलेली आहे. आपल्याला कारवाई करावी लागेल साहेब. गुन्हा दाखलच करावा लागेल कुठल्या परिस्थितीमध्ये. हो ते आता आलोय तिथं. आम्ही आरपीएफच्या ऑफिसमध्ये चाललो आहे. थोडंसं आपल्याला लक्ष घालावं लागेल. आणि लोकांचं काय म्हणणं माहितीये का, नुसतं इथं बदलापूरच नाहीत तर इथून पूर्ण छत्रपती शिवाजी टर्मिनसला जेवढे वॉशरूम आहेत त्या सर्व वॉशरूमवरती पैसे घेतले जातात.
लिहितो मी आता. काही फायदा नाही. तो आलेला असता येस तेही करतो. हा हा चालेल ना, चालेल. हो ठीक आहे. आणि मी आता यांच्याकडनं गुन्हा दाखल करून घेतो सर. हा ठीक आहे. ओके सर. ओके. चला गुन्हा दाखल करा. आता थांबा 2 मिनिटं. यांना गुन्हा दाखल करू द्या. काय गुन्हा दाखल करतात मला जरा दाखवा. काय कलम लावताय तुम्ही लोक आणि काय कारवाई करताय यांच्याकडे. आईबापांना पण घ्या यांच्या. हे अल्पवयीन मुलं आहेत. हा यांच्या आईवडिलांना बोलवा. त्यांना आतमध्ये टाका. ही मुलं आहेत. आई वडिलांचं होतं, वडिलांचं नाव सांगतो. तुम्ही दोघं बहीण भाऊ आहेत का ग? मामाचा मुलगा. म्हणजे हे त्या ठिकाणी दोघंही काय करतात, हे नातेवाईकच आहेत पोरं. आणि यांचे आई वडील सांगतात ही अल्पवयीन मुले आहेत. या दोघांना इथं या ठिकाणी हे केलं जातं. इकडे या बाजूला या. सरका तिकडे. आपके कोण है ये? मेरे बच्चे हैं दोनों. कल आप थी ना इधर? आपको मैंने क्या बोला था? तो हमारी पगार करवा दो सर. हम क्यों 5 रुपए लेंगे? क्या लेना देना पगार का? बोला मैडम से. तू पैसा क्यों ले इधर? हिच्यावर पण गुन्हा दाखल अभी करा. मानो चाल हिच्यावर. धान साफ करेंगे तो हम 5 रुपए अधिकार होता है कि नहीं? कुणाला पैसे देता तुम्ही? दुनिया भर की लैट्रिन साफ करते हैं, लुगाइन के गंदे गंदे कपड़े फेंकते, तो हमारा 5 रुपए लेने का अधिकार नहीं है. अच्छा हमको पगार नहीं है. किसने बोला है? मास्टर ने रखा है हमको काम पे. हमको 6 साल हो गई करते करते. तुमको बोला अलाउड है क्या पैसा देने का? हमको 6 साल हो गई. गुन्हा दाखल झाला पाहिजे. या बाहेर गुन्हा दाखल करा. हमको 6 साल हो गई. करा. हमको 6 साल हो गई करते करते. मास्टर नहीं कर रहे. 1 रुपए नहीं. वो पैसे नहीं लेती हैं. बोलती हैं जो तुम्हारा होता है वही तुम्हारी पगार है. मास्टर लोग, रेलवे वाले, हमको पगार नहीं है. हम 5 रुपए का पीछे काम करते हैं. रेलवे का साफ सफाई का कॉन्ट्रैक्ट क्या गया है? कॉन्ट्रैक्टर कौन है बताओ मुझे. कॉन्ट्रैक्ट नहीं है. कॉन्ट्रैक्टर नहीं हमारे पास नहीं है. वो पगार कौन देता है आपका? कोई नहीं देता. खाना साफ मत करो. ठीक है कल से नहीं करेंगे. कल से हम बाथरूम पे नहीं आएंगे. 300 रुपए लेडीज पे. किसने? ये थोड़ी रहती है. मैं रहती हूँ पूरे दिन. मैं 6 बजे गई हूँ. आज होली है इसके लिए. मैंने कहा बेटा तू देख मैं भी आती हूँ. मैंने बोला था 2 बार बोला था हमको पगार नहीं है. मैंने बोला था ना कि हम तो प्राइवेट लोग हैं. हमको काम पे रखा गया है. किसने रखा आपको काम पे? मास्टर लोगों ने. कौन सा मास्टर मेरे को नाम बताओ. अभी नाम तो मेरे को खुद को मालूम नहीं ऐसा है. कैसा नाम मालूम नहीं? देखो मेरे को नाम नहीं मालूम है. लेकिन हमको 6 साल हो गए काम करते करते. कौन से मास्टर ने पहले वो मैंने रखा पुराने क्या? वो पुराने थे. वो रिटायर होके चले गए. हाँ, ठीक है. हॅलो हा मॅडम मीडिया नॉट अलाउड. प्लीज काइंडली कॉपरेट. ते बोलतात मीडिया नॉट अलाउड. मीडियाच्या समोर ऑन कॅमेरा आपल्याला काही करायचं नाही. नाही काहीच नाही. नाही काही नाही. काहीच नाही याचं. आणि गुन्हा दाखल करायचा त्यांना. काहीच नाही. आपण बसून गुन्हा दाखल करत नाही. त्यांचं सिस्टम आहे तशी. ते गुन्हे दाखल करत नाही. आपल्यावर नक्की करतात. हे बघा वरतून डीआरएम साहेबांशी बोललोय. डीआरएम साहेबांनी सांगितलंय त्यांच्याकडनं मेसेज आलाय की तुम्ही गुन्हा दाखल करा आणि आम्ही सगळ्यांवर कारवाई करा असं त्यांचं म्हणणं आहे. आईराव साहेब लवकर झालं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत करतो तोपर्यंत मी हलणार नाही. हे बघा ज्ञानेश्वर म्हात्रे बदलापूर तुम्हाला माहितीये का? माहितीये तुम्हाला? मी कधी तुम्हाला लोकांना मी आतापर्यंत आलो का इकडे बघायला? कधीच आलो नाही. पण आलो तर ते काम हातात घेतलंय ते पूर्ण करणार. बरोबर? बदलापूरची जनता आमची आहे. बरोबर? त्या जनतेला त्रास होणार नाही याची काळजी मी घेणार आहे. म्हणून तुम्हाला माझी सूचना आहे की तुम्ही गुन्हा दाखल करा. मग पुढे काय करत आहे बघूया. बरोबर? ती बाई ती सफाई कामगार कशा पद्धतीमध्ये बोलली तुमच्या लक्षात आलं? तिने काय सांगितलं लक्षात आलं? ठीक आहे. आता ती म्हणते की मला मॅडमनेच सांगितलं. याचा अर्थ मॅडमवरच आक्षेप येतो. त्याच्यात तुम्ही पण सामील असा पण आक्षेप येतो. हे बघा सर तुम्ही रेल्वे पोलीस आहात. तुम्ही डोळे झाकू शकत नाहीत.
तुम्ही सेंट्रलची माणसं जरी असलात तरी तुमच्या समोर असं होतंय याच्यावर तुम्ही देखरेख ठेवली पाहिजे का नको? रेल्वेचं हे जे स्वच्छतागृह आहे जिथे महिलेला पैसे नाही म्हणून तुम्ही लघुशंका करू देत नाहीत, वॉशरूमला जाऊ देत नाहीत. अहो ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, या महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे. शासन एवढे पैसे पुरवतो, केंद्र शासन एवढे पैसे देतो, करताय का तुम्ही लोक? काय कमी आहेत का पैसे आपल्याकडे? काय अडचण आहे का इकडे पैशाची? कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जातात की रे? कोण कॉन्ट्रॅक्टर नेमला तो स्वच्छतासाठी? त्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं ना, मग तो कोण कॉन्ट्रॅक्टर? त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. सर जबाबदारी नाही का आपली? आपण बसा आपल्या चेअरमध्ये बसा, पटापट गुन्हा दाखल करायला लावा. आणि थातूर मातूर गुन्हा नका, मला फिक्स गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि मॅडमचं नाव त्यात टाकायचं गुन्हेगार म्हणून. बरोबर? मी काय ऐकत नाही आता. धन्यवाद. आपण बघतोय की संपूर्ण प्रकार जो आहे आपण बघत आहोत की सध्या मला असं समजलंय की या ठिकाणी स्वच्छतेसाठी जी बाई नेमलेली आहे ती 5 वर्षापासून ते फिरकली सुद्धा नाही, असं आता मला माहिती मिळाली आहे. आणि इथे फक्त यांनी बाहेरचा माणूस नेमला, एखादा गरीब माणूस. आता त्याला पण रोजगार पाहिजे, तो 5 रुपये घेतो आणि हे काम करतो. म्हणजे त्याला सूचना या लोकांनी दिल्या आहेत की तू इथे कर. म्हणजे जो माणूस आहे कॉन्ट्रॅक्टर तो इकडे फिरकतच नाही. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे सगळं खूप मोठं रॅकेट आहे. हे रॅकेट आज इथपासून तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत आहे. आणि सगळ्याकडे आज तुम्ही पाहिलं असेल, आपण पाहिलं की सगळ्या आपल्या ज्या पोस्टमध्ये या लोकांकडे ज्या गेलेल्या आहेत त्यामध्ये कमेंट आहेत की पैसे फक्त बदलापुरात घेतले जात नाहीत तर सगळ्याच ठिकाणी घेतले जातात. म्हणजे हे मोठं रॅकेट आहे. आणि याला जर व्यवस्था शासनाची नसती तर त्यावेळेला आपण मान्य केलं, बुवा ठीक आहे शासनाची व्यवस्था नाही. पण शासनाची व्यवस्था असताना या ठिकाणी असं होणं अपेक्षितच नाही. बरं एकच या ठिकाणी सर, या ठिकाणी एकच वॉशरूम आहे. मी तुम्हाला सांगतो, इथून गेल्यानंतर माननीय मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना फोन केला की साहेब प्रत्येक आपण स्टेशनवरती एक टॉयलेट अवेलेबल करून द्या. मी त्यांना रिक्वेस्ट केली, ते म्हणतात की आमची जबाबदारी. मी त्यांना रिक्वेस्ट केली की बदलापूरच्या नागरिकांसाठी एक आमदार आपल्याला सूचना देत आहे, आपण निश्चित ते पण करा. त्यांनी सांगितलं मला पत्र द्या, मी व्यवस्था करतो. इथे जे भटके कुत्रे आहेत, काल आपण पाहिले भटके कुत्रे की नाही, ते पण ताबडतोब त्यांना उचलायला सांगितले. ते बोलले ताबडतोब उचलून घेऊन जातो. स्कायवॉकचा प्रॉब्लेम आहे, स्कायवॉकचा जो पार्ट पडलेला आहे, तर त्यांना सांगितलं की स्वतः आपण पाहणी करा. मी स्वतः पाहणी करायला आलो असतो, पण परवापासून पुन्हा माझं अधिवेशनाचं सेशन सुरू होत आहे. पुन्हा वाटली गरज तर मी स्वतः त्याचं पाहणी करणार आहे. तर तिथे कोणाला दुखापत नको, कोणाचा जीव धोक्यात जायला नको. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. सर मी सोडणार नाहीये. मी शिक्षक आमदार. पेपर झाला काल, बरोबर? तुमचा काल पेपर झालेला आहे, पण मला रिझल्ट काय दिसत नाही त्याच्यामध्ये. सुपरविजन झालेलं आहे त्याचं. आता मी खऱ्या अर्थाने सगळं पाहणार आहे आणि याचा रिझल्ट मिळेपर्यंत मात्र मी माझं पूर्ण कटाक्षाने लक्ष या ठिकाणी असेल. एवढंच नाही, अन्य ठिकाणी स्टेशनवर पण कुठे काय प्रॉब्लेम असेल तर निश्चित त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जातील आणि लोकांना जी व्यवस्था असेल ती पूर्ण व्यवस्था करून देण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. याविषयी कटाक्षाने लक्ष दिलं जाईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, माजी मंत्री कपिलजी पाटील साहेब असतील, हे सर्वजण याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आणि निश्चितपणे आमचे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील, नगराध्यक्ष, यांचं सुद्धा लक्ष आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट केले आहेत, मी पाहिलेलं आहे. आणि एवढे व्हिजिट असताना सुद्धा आपण कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाहीत. म्हणजे तुम्ही आमदाराला ऐकत नाही, खासदाराला ऐकत नाही, कोणालाच ऐकत नाही. कोणाचं ऐकणार? या पब्लिकनं कोणाचं करायचं? काय करायचं सांगा? पब्लिक कोणाकडे? आज या संयुक्त भारत पक्षाने जर आंदोलन केलं नसतं तर रेल्वे प्रवाशांच्या समस्या कोणाच्या लक्षात आल्या असत्या का? लोकांना असं वाटतं की आम्ही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येतो आणि निघून जातो. असं नाही. मी त्यातला तर नाहीच नाही, तुम्हाला सांगतो. मी पाठपुरावा करणारच आहे. मी लक्षात ठेवा, पुन्हा मी 15-20 दिवसात येणार आणि ज्या ज्या सूचना मी सांगितल्या त्या जर झाल्या नाहीत ना, मी हैराण करून सोडणार आहे. शेवटी मला अधिकार आहे. मी शिक्षक आमदार आहे, मी आमदार. लक्षात ठेवा, नुसता शिक्षकांचं नाही तर लोकप्रतिनिधीचे सगळे प्रश्न मी मांडू शकतो. सगळ्या प्रश्नाची उत्तर मला तुम्हाला देण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे. मला सगळ्या गोष्टी समजून तुमच्या काय तुम्ही कामं कंप्लेंट करा ते मला तुम्ही अहवाल दिलाच पाहिजे. आणि मला ते नसेल मिळालं तर मी त्याच्यावर कायदेशीर करायला सांगणार आहे. याकरता आपण तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करायची प्रोसेस सुधारसर सुरू झाली का? नक्की. ठीक आहे, आम्ही थांबतो. अजून किती वेळ लागेल? मी थांबतो तोपर्यंत. मी जात नाही. आज होळीचा जरी दिवस असला
ते लोकांच्या जीवनामध्ये इथे ज्या काय अडचणी आहेत त्या होळीच्या दिवशी सुटल्या पाहिजेत, एक सार्थक झालं पाहिजे. त्याकरता आता ऍक्शन मोडमध्ये आम्ही आहोत आणि ऍक्शन ही लोकांच्या, सर आम्हाला तुमच्यावर काय ऑब्जेक्शन नाहीये, पण लोकांना जर सुविधाच मिळत नसतील तर आम्ही बोलायचं कोणाला? माझ्या जागी जर हे लोक आले असते आपण ऐकून घेतलं असतं का सर? नसतं ऐकून घेतलं. एक आमदार आला म्हणून तुम्ही हे करताय. आता हे चालणार नाही, आपल्याला करावंच लागणार कुठल्या परिस्थितीत. आणि मी गप्प बसणार नाही. मी तुम्हाला सांगतो, वारंवार सांगतो की ऍक्शन मोडमध्ये आहे, ऍक्शन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. इथे रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, त्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. थोडंसं 4थ्या लाईनचं काम आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागे आपण लागूच. पण ज्या गाड्या उशिरा धावतायत त्या वेळेवर सोडण्यासाठी आपण त्या दिवशी प्रयत्न केलाय आणि त्या सुटतील. अंबरनाथला थांबणारी जी रेल्वे, सुटणारी रेल्वे ती बदलापूरपासून सुटली तर लोकांना दिलासा मिळेल असा प्रयत्न. सगळ्या लोकांची मागणी तीच की रेल्वेच्या फेऱ्या वाढवा. आपण कमेंटमध्ये पाहिलंय आणि तो प्रयत्न आपला सुरू आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी उद्या बोलतोय, परवा बोलतो, दोघांशीही बोलतो की या अडचणी मी पाहिल्या आहेत आणि त्या संपूर्ण अडचणीचा अहवाल मी देणार आहे. आणि त्यानंतर सुद्धा आव्हान करा की पैसे द्यायला नाही पाहिजे असं, कारण त्यांनी अशी माइंडसेट करून ठेवलंय की आपल्याला जायचंय म्हणजे पैसे द्यावे लागतील. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून बदलापूरच नव्हे तर या ठिकाणून जेवढी काही स्टेशन आहेत त्या स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या सर्व प्रवाशांना माझी विनंती की हे रेल्वेचं स्वच्छतागृह हे रेल्वेच्या प्रशासनाचं असतं. तिथली स्वच्छता राखणं ही रेल्वेची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता नाही. इथे हा वेगळ्या प्रकारचा स्कॅम मला दिसून आलेला आहे. याच्यामध्ये काही अधिकारी वर्ग सुद्धा या घोटाळ्यामध्ये आहेत असा माझा आरोप आहे. म्हणून सगळ्या जागरूक नागरिकांनी आजपासून कुठेही कोणालाही एकही रुपया द्यायचा नाही. कारण मी या ठिकाणी आलो आणि मला असं समजलं, लाजिरवाणी गोष्ट मला समजली की एका महिलेला त्या ठिकाणी वॉशरूमला जायचं होतं पण तिला 5 रुपये दिले नाही म्हणून वॉशरूम करावी लागली जागेवर. किती लाजिरवाणी गोष्ट, या महाराष्ट्राला लाजवणारी ही गोष्ट आहे. या अशा गोष्टीची दखल आपण घ्या आणि उद्यापासून सगळ्या सतर्क नागरिकांनी, रेल्वे प्रवाशांनी असं जिथे कुठे होत असेल त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करायला सुरुवात करा. तुम्हाला कोण जर त्रास दिला तर आम्हाला सांगा, आम्हाला कळवा. आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचतील आणि आपल्याला सहकार्य करतील. चिंता करण्याचं कारण नाही. आज या गोष्टीचा आपण सोक्ष मोक्ष लावूच. मला हे सांगायचं आहे की आता ऑन कॅमेरा जे बाई पैसे वसूल करते तिने ऑन कॅमेरा सांगितलं की मी 6 वर्षापासून इथे बसते आणि 6 वर्षापासून इथले जे सुरक्षा रक्षक आहे तिला तिथे बसू देतात, तिच्या नवऱ्याला तिथे बसू देतात, त्यांच्या मुलांना तिथे बसू देतात. यांच्यावर का कारवाई होऊ नये? या सुरक्षा रक्षकांचा इथे काय वाटा आहे, त्याच्यामध्ये किती शेअर घेतात त्या पैशातून, यांच्यावर का कारवाई होऊ नये? कारण हे दुर्लक्ष करतायत, हे आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करतायत. तर हे जे मुख्य इथले आहेत अहिरराव, हे जरी ऑफिसर आहेत परंतु यांचं तिकडे लक्ष नाही. त्याच्यामुळे अहिरराव आहेत, यांच्यावर कारवाई का होऊ नये? यांच्यावरही गुन्हा नोंदवला पाहिजे. कर्तव्य यांनी कसूर केली आहे कर्तव्यामध्ये, यांच्यावर सुद्धा साहेब गुन्हा दाखल करण्याचे आपण हे केलं पाहिजे, हट्ट धरला पाहिजे. नागरिकांना आव्हान आहे, माझं शहर माझी जबाबदारी. या सर्व बदलापूर नागरिकांना माझं आव्हान आहे, माझं शहर माझी जबाबदारी. या जबाबदारीने वागा तरच या अन्यायाला वाचा फुटेल. आज माझ्या भगिनीवर हा अन्याय होत असेल तर ती माझी भगिनी आहे, माझी आई आहे, माझी बहीण आहे. हे बदलापूरमध्ये घडलं नाही पाहिजे, लांछनास्पद आहे. बदलापूरच बदलापूर घडवणारं शहर आहे आणि इथून बदल घडू शकतो, काय वाटतं? नक्कीच घडू शकतो, पण हे रेल्वेची जी दादागिरी आहे, अरेरावी आहे. आता एक माणूस जरी इथे आला असता, आमदार साहेब नसते तर त्याच्या मागे 10 आरपीएफचे जवान जमा होतात आणि नको ते गुन्हे दाखल करतात. मागे एक माणूस होता ज्यांनी फक्त कंप्लेंट केली की एस्केलेटर बंद आहे सर, त्याचं आधी तिकीट काढून घेतलं. म्हणजे त्याला पहिला गुन्हा त्याच्यावर लागला की हा विदाऊट तिकीट आहे. त्याचं तिकीट काढून घेतला आणि मग त्याला 2 तास बसून ठेवलं इथे. हे साधारण 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तुम्ही तक्रार सुद्धा करू नका. तक्रार केली तर तुम्हाला ते अद्दल घडवतात. हे इथल्या आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांची गोष्ट आहे. अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे फक्त फोटो काढणारे आमदार नाही तर ते काम करणारे आमदार आहेत. दिवसाचे रात्र करतील, रात्रीचा दिवस करतील. पण जोपर्यंत अन्यायाला वाचा फुटत नाही तोपर्यंत सर शांत बसणार नाहीत. गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ती मुलं जर अल्पवयीन असतील तर त्या मुलांना कामाला लावणारे त्यांचे आई वडील, स्टेशन मास्तर आणि तत्सम जबाबदार जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरती लहान मुलांना कामगाराचा जो कायदा आहे, बाल कामगार कायद्याच्या अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे
अशी मी जाहीर विनंती करतो. साहेबांना जर एक प्रश्न विचारला त्यांना हे जेव्हापासून 24 पासून हे जे 24 पासून त्यांना ही लोक दिसली नाही का? बदलापूर स्टेशन 2024 पासून अहिरराव इथे आहेत, तर त्यांना ही लोक दिसली नाही का? विचारा ना त्यांना. ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बदलापूर मला आमदार साहेब समवेत त्यांच्या समोर एक मुद्दा उपस्थित असा करायचा आहे की जेव्हा आपण एखादं तिकीट काढतो रेल्वेचं, तर स्वच्छ भारत टॅक्स यांनी आपण एक टॅक्स पे करतो सरकारला मग तो टॅक्स पे करत असताना या 5 रुपयाची गरज का भासते? मग या ठिकाणी सरळ सरळ सामान्य माणसांकडून ही वसुली केली जाते. हा तर ऍक्च्युली असं मला दिसून येतं की हा तर सामान्य माणसांची गळ्याची रक्त पिपासूपणा केला जातो. या ठिकाणी आपण एवढं कामाला जातो, मरमर मेहनत करतो, दिवसाची रात्र करतो, ट्रेनचे धक्के खातो, एवढे पैसे कमवून आणतो, हातात काहीच उरत नाही याच्यामधून. म्हणजे कमवायचे इकडे आणि यांना अशा 5 रुपये इलिगल पद्धतीने द्यायचे. आणि या ठिकाणी काही बोलण्यास्तव आलं असता, मॅडमच्या ऑफिसमध्ये आलं असता, तर सरकारी कामात अडथळा लावण्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. मग सरकारी अधिकाऱ्यांवरती का कारवाई होऊ नये असा माझा मुद्दा उपस्थित मला इथे करायचा आहे. मध्यंतरी 10 वर्ष मी सांगते साहेब. आता ते इश्यू ऑन कॅमेरा समोर 5 वर्षानंतर ती बाई स्वतः बोलली 5 वर्षापासून इथं काम करते. असं कसं तपास? तुम्हाला त्याचे नाव माहित नाही. जी व्यक्ती 5 वर्षापासून इथं काम करते. 5 वर्ष नाही झाले साहेब इकडे. नाही, मला एक सांगा, एक मिनिट मला काय म्हणायचंय की तुम्ही 5 वर्षापासून या ठिकाणी तुम्हाला माहित नाही, आपण एक जबाबदार पोलीस आहात, या ठिकाणी घडणाऱ्या सगळ्या गुन्ह्यांची नोंद जर आपल्याकडे येत असेल तर ही नोंद तुमच्याकडे का नाहीये? संशयाची सुई तुमच्याकडे पण येते, बरोबर की नाही? तुम्ही कधी याला, तुम्हाला समजा ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही कधी बोललात का वरच्या तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना? तुम्ही डीआरएम साहेबांना सांगितलं का की हे रेल्वेचं टॉयलेट आहे आणि या ठिकाणी खुलेआम पैसे घेतले जातात, याच्यावर आपण कारवाई करा? तुमची जबाबदारी नाही का सर? तुम्ही जबाबदार, तुम्ही पोलीस आहात, रेल्वे पोलीस. आपण शपथच घेतली की नाही की लोकांचं रक्षण करणं, कुठं वाईट साईड होत असेल त्याला वाचा फोडणं हे तुमचं काम आहे ना. मग तसं होत नाहीये, मग यांच्या तुमच्या कर्तव्यात तुम्ही कसूर करता हे तुम्हाला मान्य आहे की नाही सर? मग त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार? बोललं पाहिजे की नको? तुम्हाला कोणाचं प्रेशर आहे का? कोणाचं प्रेशर आहे का? कोणाचं प्रेशर नाही. मग आपण असं नाही वागलं पाहिजे. या ठिकाणी आज या रेल्वेला अपघात घडतो, 2 आमची भगिनी त्या ठिकाणी एक्सपायर झाली, त्यानंतर 12वीचा एक पोरगा तो सुद्धा एक्सपायर झाला. म्हणजे किती आपण हे करतो, इथे प्रचंड गर्दी आहे. बघा काल काय झालं, आज तुम्हाला सांगतो सगळ्या पब्लिकला. शुक्रवारच्या दिवशी मी सभागृहामध्ये तो प्रश्न उपस्थित केला, गुरुवारच्या दिवशी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि लगेच शुक्रवारी आपण बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर या सर्व लोकांचं आंदोलन मिटवावं. शनिवारी सुद्धा सभागृह होतं यावेळेला, पण तरी सुद्धा मी शुक्रवारी त्या ठिकाणी येऊन या सगळ्या लोकांना डीआरएम साहेबांवर जी बैठक झाली होती त्या बैठकीत जे ठरलं त्यानुसार यांचं उपोषण आपण सोडवलं. आणि मला सभागृहाला रविवारी सुट्टी होती, शनिवारी सुट्टी नसते अनंताजी, रविवारी सुट्टी होती, म्हणून सुट्टीच्या दिवशी मला यावं लागलं. लोकांना असं वाटलं की ज्ञानेश्वर म्हात्रे सुट्टीच्या दिवशी का गेले, म्हणजे त्यांना असं वाटलं की त्यांनी रशच्या वेळी यायला पाहिजे. मी 100% येणार. ज्या दिवशी आता बघा सध्या सेशन सुरू आहे, 26 तारखेपर्यंत सेशन सुरू आहे. शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असेल, पण या शनिवारी सभागृह होतं. मला त्या दिवशी नाही जमलं, पण मी तातडीने जे आश्वासन दिलं होतं त्यानुसार आपण पाहणी तर करूया की नक्की काय प्रॉब्लेम आहे, लोकांच्या समस्या त्या तर समजून घेऊया. आणि त्याकरता 2 तास आपण दिले ना, लोकांनी गैरसमज करू नये. रविवारची मला सुट्टी होती, सभागृहाला सुट्टी होती, अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित केला होता म्हणून मी रविवारी आलो होतो. आणि आज सुद्धा सुट्टी आहे, बरोबर की नाही? तरी सुद्धा मी या ठिकाणी आलो ना. कशासाठी आलो? बघण्यासाठी आलो की नक्की काय चाललंय, दिलेलं वचन पूर्ण केलंय की नाही. आज ते सुद्धा आपण या ठिकाणी, आज तर वर्किंग डे आहे, वर्किंग डेला आपण बघायला आलो आहे. जाताना किती लोक या ठिकाणून गेले तेही मी पाहिलं आहे. म्हणून तुमच्या लोकांच्या, आपल्या ज्या बदलापूरची जनता आहे, सगळी जनता आहे, त्यांना वाचा फुटावी याकरता आपण याच ठिकाणी आज पाहायला आलो आहे. एक एक समस्या प्रत्येक बघून आपण सोडवणार आहोत. आणि निश्चितपणे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत की गाड्या वाढल्या पाहिजेत, अंबरनाथची ट्रेन बदलापूरला थांबली पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. यात काय तांत्रिक अडचणी आहेत त्याचा पाठपुरावा करणं सोडणार नाही, आपण केलंच पाहिजे. कारण रेल्वे वाहिनी एकमेव वाहिनी सर्वसामान्य नागरिकाला मुंबईपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आणि लोकांना धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ऑफिस गाठायचं असतं, प्रत्येकाला आपलं कार्यालय गाठायचं असतं, कामाच्या ठिकाणी जायचं असतं. आणि जाताना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये लोक जात आहेत, हे मी पाहिलेलं आहे. लोकांना असं वाटतंय की ज्ञानेश्वर म्हात्रेंना कदाचित माहित नसेल. मला सगळी हिस्ट्री या ठिकाणची माहिती आहे. मला माहिती बदलापूरच्या बाहेर तरी बदलापूर मधलाच आहे. 5 जिल्ह्याचा आमदार लोकांना वाटलं की ज्ञानेश्वर म्हात्रे बाहेर असेल, पण मी इथेच राहतोय बदलापुरात, हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे.
मी इथेच राहणार आहे, मला इथली वस्तुस्थिती माहिती आहे आणि त्याकरता आता ठरलंय की दर 15 दिवसाला मी या ठिकाणी व्हिजिट करणार आहे. सर, आता हा मुद्दा पण अधिवेशनात घेणार का? घेणार. त्यांनी नाही थांबले तर सगळं जे काय बघा, जे या ठिकाणी चांगलं असेल वाईट असेल याविषयी सभागृहात मी उद्या परवा भाषणामध्ये माझ्या बोलणार आहे आणि त्यावर कारवाई करण्याची मी मागणी करणार आहे. शासनाचं लक्ष वेधणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं मला एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यावेळी सांगितलं, खासदार श्रीकांत शिंदेने पण सांगितलं होतं, साहेबांनी सांगितलं होतं आणि सीएम साहेबांनी पण मला सांगितलं होतं की मला ज्ञानेश्वर सर्व रायटिंगमध्ये द्या. आता मी सगळं रायटिंगमध्ये त्यांना देणार आहे की मी या ठिकाणी गेलो आणि या ठिकाणी काय काय पाहिलं आणि ते पाहून त्या ठिकाणी सगळं मी त्या ठिकाणी अहवाल देणार आणि 100% माझ्या नागरिकांना, बदलापूरच्या असो की इथून जाणाऱ्या सर्व नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे. यासारखं चांगलं काम आपण आता हातामध्ये घेतलं आणि ते लवकरच आपण पूर्ण करूनच घेऊ. सर, ज्या प्रकारे आपण आज आक्रमक झालेलं आहे, तब्बल 80 ते 90% बदलापूरकरांचं जीवन हे रेल्वेवरती अवलंबून आहे. जोपर्यंत रेल्वे प्रवाशांची जी सेवा आहे ती सुरळीत होत नाही, बदलापूरकरांच्या समस्या मिटत नाही, तोपर्यंत आमदार ज्ञानेश्वर मात्र शांत बसणार नाही. अजिबात बसणार नाही. बघा, मी लोकांना असं वाटतंय की फोटो सेशन करणारा आमदार, मी अजिबात फोटो सेशन करणारा आमदार नाहीये. मी लाईव्ह मीडिया घेऊन या ठिकाणी का आलो तर लोकांना समजलं पाहिजे. मला काय मी फोटो काढून टाकले असते, पण मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. तसं मला करायचं नाही. इथल्या लोकांच्या समस्या, बदलापूरच्या नागरिकांच्या समस्या मला प्रत्यक्ष जाणून घ्यायच्या होत्या. 2 तास आपण लाईव्ह केलं. या ठिकाणी स्वप्नाली स्वतः होती, त्यांचे लोबो होते, त्यानंतर हे सगळे लोक आले होते. सगळेजण तुम्हाला बोलतायत कमेंटमध्ये सुद्धा की तुम्ही पहिले म्हणजे असे लोकप्रतिनिधी आहात की जे एवढा वेळ दिलात आणि धडाकेबाज काम करतायत. 100% आता पण आपण नियम मांडलेला आहे. नक्की मला आपल्याला आता बघा, तुम्ही पण खूप चांगले पत्रकार आहात. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता. लोकही तुम्हाला खूप तुमचे अभिनंदन करतात. खरंच तुमचं अभिनंदन आहे की एक चांगलं काम आपण करतात की लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवतात. त्यामुळे ज्ञानेश्वर मात्रे काम करतोय तेही लोकांना दिसतंय आणि निश्चितपणे तुमचंही अभिनंदन आहे. आज होळी असून सुद्धा तुम्ही आणि मी, आपण तर महिला आहात, आज आपल्याला होळीच्या दिवशी सण असून सुद्धा आपण या ठिकाणी ताबडतोब आलात, म्हणजे तुमचंही कौतुक केलं गेलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला 8 मार्चला खऱ्या अर्थाने चांगला पत्रकार म्हणून पुरस्कार पण दिला गेला पाहिजे असं मला वाटतं. चांगलं काम, बरोबर की नाही? आपल्याला वाटतं आम्ही की एक चांगलं काम त्या ठिकाणी महिला करत आहेत. लोकांच्या म्हणजे सण असून सुद्धा त्या आपल्याला वेळ देत आहेत. फार महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणून मी स्वतःला जे आता हा गुन्हा दाखल झाला की मगच निघणार आहे. आपल्याला खूप खूप धन्यवाद की आपण या ठिकाणी आलेला आहात आणि निश्चितपणे आपण या ठिकाणी लोकांची समस्या ही सुटली पाहिजे. हे तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे आणि चांगलं काम आपण चांगलं काम करतात. जे पत्रकार सगळेच काम करतात, सगळे चांगलेच पत्रकार आहेत. पण आज ज्यांना आपल्याला माहिती पडलं ते आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितपणे हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे आणि सर्वसामान्यांचा प्रश्न आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतात. तुमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी ही समस्या सुटेपर्यंत मी या ठिकाणी थांबणार आहे. शासकीय यंत्रणा ओरडून सांगतायत की जर का महिलेला ती 5 स्टार हॉटेलच्या जवळपास असेल आणि तिला जर का लघुशंकेला जायचं असेल तर ती 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मोफत जाऊ शकते आणि 5 स्टार हॉटेलची यंत्रणा त्यांना जे मॅनेजमेंट आहे ते त्यांना थांबवू शकत नाही. त्यांनी वॉशरूम फ्री वापरायला दिलंच पाहिजे. असं असताना शासकीय रेल्वे स्टेशनवरच्या बाथरूम वापरण्यासाठी महिलांना 5 रुपयासाठी अडवून धरलं जातं. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. बदलापूर स्टेशनवर घडलेली ही घटना आहे. मगाशी एक महिला यात्री सांगत होती की 5 रुपये तिच्याकडे सुट्टे नव्हते आणि ते सुट्टेही द्यायला तयार नाही आणि 5 रुपये नाही म्हणून तिला ड्रेसमध्ये लघुशंका झाली. ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि शासनाने आणि इथे बसलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपण जर का इथे एखाद्या व्यवस्थेचा, यंत्रणेचा भाग आहोत, आपण त्याचे जर शीर्षस्थानी बसलेलो आहोत तर आपल्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त चांगलं काम केलं पाहिजे, लोकसुविधा दिली पाहिजे. पण तसं न होता इथे असलेले अधिकारी फक्त प्रवाशांची लूट करताना, त्यांना छळताना आणि त्यांच्या जीवाशी खेळताना दिसत आहेत. मी जाहीरपणे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर असतील, आमचे स्थानिक आमदार किसनजी कथोरे असतील, वामनदादा म्हात्रे आमचे शहर प्रमुख, त्यांनाही मी विनंती करेन की सर्वांनी मिळून ह्या यंत्रणेच्या विरोधात एक मोठा एल्गार उभारला पाहिजे आणि ह्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. प्रश्न 5 रुपयाचा नाहीये. प्रश्न आहे प्रवाशाच्या हक्काचा.
आणि त्या 5 रुपयासाठी त्याची जी कुचंबना केली जाते त्याच्या मूलभूत अधिकाराचा आहे. त्यामुळे हे 5 रुपये नाहीये आणि प्रत्येक स्टेशनवर ही लूट सुरू असते. आणि इथे सुद्धा त्या पैसे वसूल करण्या बाईंनी सांगितलं की आम्ही 6 वर्षापासून इथे बसतो, पण ते कुठल्याही इथल्या आरपीएफच्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलेलं नाही, लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात आलं नाही. हे सर्वांना माहिती आहे आणि संगनमताने इथे पैसे वसुलीचं काम करत असतात. तर हे सगळं चुकीचं, हे बंद झालंच पाहिजे. आज ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी याच्यावर आज खूप बारकाईने लक्ष दिलं आणि ते जर परत नसते आले तर काल जे आपण भेटलो, मॅडमना एवढी विनंती केली स्टेशन मास्तर मॅडमना, त्यांच्या कानावरती गेलीच नाहीये. 2 तास जो उन्हातान्हात दौरा चालू होता ते त्यांनी अजिबात लक्षात घेतलेलं नाहीये. त्यामुळे जे कमेंटमध्ये लिहिलं होतं की ही बाई ऐकत नाही, ही बाई अशी आहे, ही बाई उर्मट आहे, ही बाई आपल्या आरपीएफद्वारे आम्हाला घाबरवते, त्याला त्यांनी दुजोराच दिला की नाही, त्या तशाच आहेत. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. जर आमदार साहेबांना तुम्ही जुमानत नसाल तर सामान्य प्रवाशाची काय हे बिछाद आहे की त्याला तुम्ही उभं करा. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. एक छोटीशी गोष्ट मी आता मला एक जाणवतं या ठिकाणी की आमच्या आमदार साहेबांना की चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला. आमच्या आमदार साहेबांनी प्रवाशांच्यासाठी सुद्धा चहा पाणी सुद्धा नाकारलेलं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरोखर सरांचं हे एक मोठं धाडस म्हणावं लागेल. आम्ही सरांना खरंच वंदन करू शकतो. लाखो प्रवासी जे आहेत बदलापूरमधून शिरष्टी प्रवास करतायत, खरोखरच तळमळ सरांच्या मध्ये आहे. तर इतर लोकप्रतिनिधी सुद्धा सहकार्य करायला पाहिजे आणि हा जो प्रश्न रेल्वे प्रवाशांचा आहे तो सोडवला पाहिजे, अशी ही मी भावना व्यक्त करतो. आणि सकाळच्या वेळेस मोठी कल्पना आहे, 4, 5, 10 कुत्र्यांचं टोळकं त्या ब्रिजवरती बसलेलं असतं. आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करत असताना सुद्धा आमच्या अंगावर येतात. त्याचा पण प्रबंध झाला पाहिजे.